इकडे इकडे हे बाबू बाय बघत. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. बघा तर मी आत्ताच उठलेली आहे. हे पण नाही आहेत, हे बाहेर गेलेत. आणि आज संडे आहे, सो जरा लेट उठले आहे. संडेला मी जरा लेटच उठते, कारण पूर्ण हप्त्याभराची दगदग असते. आणि आताच मी उठलेली आहे. तर मी आता फ्रेश व्हायला जाते. फ्रेश झाल्यानंतर आज मी सलूनमध्ये तर नाही जाणार, मी बाहेर जाणार आहे आज. तर मी कुठे जाणार आहे ते पण दाखवणार आहे. तर ब्लॉग बघतच राहतो मी. बघा तर माझा बेलू. हे बेलू, हे बेली इकडं बघ, खिडकीने गेला. बेलू म्हणून ना खिडकी उघडी नाही ठेवत, तू असं खिडकीमध्ये घुसते. बेलू चल, मी चालली. बेलू बाय. हे बघा बेलू. बेलू असं बस ना बाबू, असं बस. हे बघा बेलू कसा बघते. बेलू, हे बेलू बघा कसा खिडकीत बसले. त्याला आम्ही कसा, तो खिडकीतून बाहेर येते ना, म्हणून आम्ही रोज खिडक्या बंद ठेवतो. आता मी थोडीशी खिडकी ओपन केली तर तो बघा कसा बाहेर आला. हे बघा कसा आला बघा. बेलू झाला त्याचा खेळ झाला. आता बसला खाऊ खायला. बेली ए बेलू, हे बघ चालला. तिकडे गेला तर बॉल ये. बेली चल बाबू, मी चाललो. बाय बाय बाय. मी आता फ्रेश झाली आहे. आणि माझ्या बेलूचा तुम्हाला एक हे सांगतो किस्सा, की जशी आंघोळीला गेली तशी तो बाथरूमच्या बाहेर बसलेला. बाथरूममध्ये मधून येऊन बघितला तर तो बाथरूमच्या बाहेरच बसलेला. आणि आत्ता मी इथे येऊन बेडवर बसली तर तुम्हाला दाखवते मी कसा इकडे बसते. माझे साथच सोडत नाही, जिथे जाते जिथे जाते. आणि मी जेव्हा जेव्हा दिल्ली कॅट असू दे किंवा डॉग असू दे, मला नव्हते आवडत. मला तन्मय आणि प्रचिती किती महिन्यापासून बोलतात, म्हणजे वर्षापासून बोलतात. 2-3 वर्षे झाले तन्मय पण बोलते एक डॉग घेऊया ना, एक डॉग घेऊया ना घरामध्ये. प्रचितीला पण डॉग आणि कॅट खूप आवडतात. तर ते पण म्हणजे दोघं पण सांगत होते का मम्मी आपण घेऊया ना. म्हणजे मला फोटो पण दाखवायचे, हा डॉग घ्यायचा का, म्हणजे कॅट घ्यायचं काही असं म्हणजे फिक्स नव्हतं, पण डॉग घ्यायचं हे फिक्स होतं. पण कधी ते माहीत नव्हतं, कारण पप्पाची परमिशन घेतल्याशिवाय आणू शकत नव्हतो. तर त्यांचा म्हणजे ते अगेन्स्ट नाही आहेत, पण त्यांचं कसं असते, तुम्ही जर कुठला पेट पालाल तर प्रॉपर त्याची हे पण झाली पाहिजे, नाहीतर आणून ठेवाल आणि त्याचं मग केअर कोण करेल असं त्यांचं म्हणणं असते. तर हा माझा बेलू आहे ना, हा माझी स्टुडंट आहे दीपाली. तर तिच्या कॅटला झालेला बाबू, म्हणजे 4 झालेले. तर तिने मला एकदा फोटो दाखवला, मी बोली मला पण पाहिजे. तर तिला विचारीने लगेच. आणि जेव्हा तिने मला दिला ना, तेव्हा तो फक्त 2 मंथचा होता. एवढूसा छोटूसा बाबू बच्चू होता. पण आता एवढं मोठा झालं आहे ना बाबा, आणि एवढं मस्त हेल्दी आहे ना, मस्त खूप भारी झाले. तर आणि त्याच्याशी एवढी अटॅचमेंट झाली, त्याला पण एवढी सगळ्यांशी झाली ना. आम्ही पण त्याच्याशिवाय राहू शकत नाही. तो तर विचारा बाबा, आम्ही कुठे गेलो ना, तर जोपर्यंत आम्ही येत नाही ना तोपर्यंत तो असंच असते, वाटच बघत असते का कधी येतात. दरवाज्यात बसून राहते. आम्ही कसं जास्त लांबचा प्रवास असेल तर नाही नेत, पण असं जवळ इथे कुठे जायचं असेल ना तर त्याला पण घेऊन जातो. तर त्याला पण आवडते ते. मस्त गाडीच्या बॅक साईडला बसते तो, आणि मग येणारे जाणारे पण त्याच्याकडे बघतो. कारण खरंच खूप भारी आहे, खूप सुंदर आहे तो रिअलमध्ये. असा कॅमेरामध्ये एवढा नाही तो, म्हणजे एकदम हे दिसते, पण एवढं मस्त व्हाईट आहे आणि एकदम असा चबी आहे तो. खूप भारी वाटते आणि खूप भारी आहे माझा बेलू.
आणि वाटलं नव्हतं का कधी म्हणजे अशी एवढी अटॅचमेंट कोणाशी होईल. पण खूप चांगला आहे. आणि रात्री झोपताना पण तो आमच्या बेडरूममध्येच खाली असं झोपलेला असते तो. बेलू बाय बाय बच्चू, बाय 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 बाय. बघा मी निघालेली आहे. चला तर भेटते मी तुम्हाला मध्ये मध्ये. बघा मी निघालेली आहे. बघा तर गाईज मी आली आहे सलूनमध्ये. आज मी ॲक्च्युली येणार नव्हती. मी पहिला तुम्हाला व्हिडिओमध्ये पण सांगितलं की आज मी पार्लरमध्ये नाही येणार कारण मी बाहेर चालली आहे. पण आता निघाली तेव्हा फाटकात असताना एका क्लायंटचा मला फोन आला का ती येते म्हणून इथे. पण मी बोलली तिला मी आता बाहेर चालली आहे, संध्याकाळी आहे 4च्या नंतर. तर ती बोलली नाही मला अर्जंट आहे. तर मग मी आली. माझा जो काम आहे तो मी थोडी लेट जाणार आहे. बघा तर आत्ताच आली आहे मी. आणि मी जिन्यातून चढून आले आहे ना, तर खूप मला धाप लागलेला आहे, दम लागलेला आहे मला खूप. तोपर्यंत मी क्लिनिंग वगैरे करून घेते. तर भेटू नंतर थोड्या वेळातच. बघा तर क्लायंट गेलेली आहे आता आणि मला शूट नाही घेता आलं कारण मी आज एकटीच होती. मुली असतात तेव्हा बरोबर शूट होते कारण मी काम करत असली तरी मुली घेतात शूट. पण खाली उतरली आहे बट ओलावाल्याने ना कॅन्सल केलेली आहे. मी खाली उतरेपर्यंत आलेला इथे लोकेशनला बट आता त्याने कॅन्सल केली ओला. आणि आता मी दुसरी ओला बुक केली तर ती 10 मिनिटावर दाखवत आहे. तर बाबा मला खूप कंटाळा आहे कारण ऑलरेडी खूप लेट झालेला आहे आणि मध्येच हा प्रॉब्लेम. बघू आता करते वेट आता त्या ओलावाल्याचं तसं काहीतरी आहे नाही. आणि हे असले का ते मला सोडतात पण आता ते पण नाही, ते पण बाहेर गेल्यात मला पण माहीत आहे. तर बघू आता ओलावाला आल्यावर. ओला अजून आली नाही आणि पाऊस पण पडत आहे बघू शकता तुम्ही. आणि मी छत्री पण नाही आणली. ओला कॅन्सल झालेली आहे. बाबा खूप इरिटेट झाले आहे मी आणि आता होत पण नाही एवढं. पण बुक झालेली आहे आणि ती आता 5 मिनिटावर आहे. बघू आता तो ओलावाला काय 2 तर कॅन्सल झालेले आहे बट आता बघू काहीच पर्याय नाही. खूप राग येतो पण काहीच बोलू शकत नाही कारण मला तिथे 11 वाजता पोचायचं होतं आणि इथे क्लायंट होता म्हणून जरा लेट झालं. आणि आता या ओला मुलींना मी ऑलरेडी खूप म्हणजे खूप जास्त लेट झाले आहे. आता झाले आहेत 12:15 आणि अजून ओला येत नाही आहे. बघा फायनली बघा रिक्षावाला आला आहे. $6009 तिकडं नाही का. बघा तुम्ही रिक्षात बसली आणि मग पाऊस आला. ऑलरेडी छत्री नव्हतीच घेतली आणि मी आता पूर्ण भिजली असते. पुण्यामध्ये बसली आणि बघा तर मी आत्ताच आलेली आहे माझा हुलिया बघून आणि माझ्या आईज पण बघून. तुम्हाला समजत असेल मी खूप थकलेली आहे. आणि आत्ता पण ॲक्च्युली मी घरी जाणार होती पण आता क्लायंट येणार आहे. भिवंडीवरून क्लायंट आता येणार आहे. खास हेअरकटसाठी येणार आहे ते. आणि आमच्या खाली ते ताई आहेत, त्यांचं नाव नाही मला माहिती.
तर त्या ताई त्यांचा पण कॉल आलेला का तुम्ही आहात का, तर मी बोलली आता मी ॲक्च्युली आज लवकर जाणार होती घरी, पण आता क्लायंट फोन करतात तर मी नाही जाऊ शकत कारण बिझनेस पण इम्पॉर्टंट आहे. तर आता त्यांनी मला विचारलं त्या ताईंनी तुम्ही किती वाजेपर्यंत आहात, मी बोलली आहे मी 8:30पर्यंत या. आणि मग त्या येतात, आता त्या पण थोड्या वेळात येतील आणि भिवंडीची क्लायंट पण येणार आहे. तोपर्यंत मग मी थांबते आणि क्लायंट आल्यावर पण मी तुम्हाला व्लॉगमध्ये मी फक्त नुसती अशी सांगत नाही इकडनं क्लायंट येईल तिकडनं किंवा क्लायंट येतात, खोटं नाही बोलत, पण जेवढं पॉसिबल होते ना तेवढा मी व्हिडिओ घ्यायचा प्रयत्न करते. आणि आता पण क्लायंट येणार आहे तर पण मी व्हिडिओ घेईनच. तर तुम्ही व्लॉग बघतच राहा. आणि आज जास्त मला शूट घेता आलं नाही कारण तुम्हाला माहीतच आहे मी बाहेर गेलेली, तर बघू जेवढा जमेल पॉसिबल होईल तेवढा मी व्लॉग. तर आपली छोटी क्लायंट आलेली आहे. इकडे इकडे. ए बाबू तुला कुठली कट करायची आहे? कुठली? बार्बी कटिंग करायची. ओके ठीक आहे. हे तुझं गावाचं नाव काय? काय? पूर्णेशी आली तू? ओके ठीक आहे. तर तुझी कुठली कट करायची आहे? बार्बी कटिंग. मला फोटो दाखवशील कसं करायचं आहे? दाखव फोटो. कुठली कट करायची आहे? अशी कट करायची आहे तुला? ओके ठीक आहे. मला दाखव दाखव, दिसत नाही. वाव, अशी कट करायची आहे. अशी कट करायची आहे. ओके ठीक आहे. अजून बर्थडे कधी आहे? उद्या बर्थडे आहे हिचा? बार्बीचा ड्रेस पण पाहिजे का? मी आणू का तुला ड्रेस बार्बीचा? हा, बर्थडेला येऊ का तुझ्या? बार्बी वॉच पण पाहिजे. माझं पिंक आहे. तिचा बार्बीचा वॉच पण आहे. तुला बार्बीच आवडते वाटते सगळं बार्बी. कुठला मला माहिती, तुम्ही मी का थोडे. बघा तर गाईज, माझ्याकडे ही मुलगी भिवंडीवरून आलेली, म्हणजे तिची मम्मी तिला घेऊन आलेली हेअरकटसाठी. तर मुलगी एवढी ॲक्टिव्ह होती ना, एवढी हुशार होती नाही, छोटी होती बेबी, पण बापरे आताची मुलं किती ॲक्टिव्ह असतात. बाबा आपण तर लहान असताना आपल्याला काहीच माहीत नसतं, पण आत्ताची पोरं बाबा बघू शकता तुम्ही. अरे तिने हेअरकट करायला पण मी ना खरं सांगते, ही हेअरकट अशी आहे ना तर ती 10 मिनिटातच होते. पण ही मुलगी एवढी हे करत होती ना, म्हणजे मस्ती करत होती ना, मला ते आवडत होतं ॲक्च्युली, पण एवढी मस्ती तिची चालू होती ना का या हेअरकटला जवळजवळ दीड घंटा गेला हेअरकट करायला. आणि ब्लो ड्रायर वगैरे करता करता पूर्ण खरंच खूप लेट झालेला. हे लोक 6:30ला आलेली, 8:30 झाले तरी इथंच चालू होतं. त्याच्यानंतर मग क्लायंट पण मध्ये मध्ये चालू होते थ्रेडिंगसाठी. एक क्लीनअप पण झाला. क्लीनअपची तर नाही मी व्हिडिओ केली, एक पण थ्रेडिंगचा जेवढं म्हणजे क्लायंट होते तेवढं मी केलं. बेबीची हेअरकट 8:30पर्यंत झालेली, ते लोक 6:30ला आलेले. 8:30पर्यंत तिचा प्रॉपर झालेला, बट तिचे पप्पा नव्हते आले, मग ते लोक थांबलेले इथेच. बाय बाय. क्लायंट चालूच होते. जसं जसं पावणेदा झाल्यात, अजून मी इथेच आहे, सलूनमध्ये आहे. आता मी पण निघते. मी ओला बुक केली आहे. आता मला असं झालं कधी घरी जाते, खूप भूक लागलेली आहे कारण दुपारी जेवली पण नाही. आणि दुपारी मी फक्त केकचे 2 स्लाईस खाल्लेले आणि त्याच्यावर काहीच खाल्लं नाही आणि पाणी. पण आता एवढी भूक लागली, झोप पण आले, भूक पण लागली आणि थकले पण. बघा तुम्ही 9:15 झाले आहेत, अजून मी इथेच आहे पार्लरमध्ये. तर आता मी निघते. आणि तुम्हाला माझे व्लॉग कसे वाटतात प्लीज मला कमेंट करून सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब केल्यावर ते बेल आयकन आहे ना त्याला पण प्रेस करा, म्हणजे मी जे जे नवीन व्हिडिओ टाकेन व्लॉगचे त्याची नोटिफिकेशन तुम्हाला आधी येईल. सो मला सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट राहू द्या तुमचा. चला तर बाय, गुड नाईट.